मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरातून तिसऱ्या आठवड्यातून दुसरा सदस्य घराबाहेर पडला आहे आणि हे खरंच खूप शॉकिंग इव्हिक्शन झालं. तर मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरातून या आठवड्यातून घराबाहेर जाण्यासाठी एकूण 8 सदस्य हे नॉमिनेट झाले होते. यामध्ये दीपाली सय्यद, प्रभू शेळके, करण सोनावणे, रुचिता जामदार, सोनाली राऊत, ओमकार राऊत यासोबत प्राजक्ता शुक्रे आणि कुणाल कोटियान अशा सदस्यांचा समावेश होता. जे काही वोटिंग ट्रेंड समोर यायचे त्याच्यामध्ये प्रभू शेळके, प्राजक्ता शुक्रे, करण सोनावणे, दीपाली सय्यद आणि विशाल कोटियान असे सदस्य नेहमीच टॉपमध्ये असायचे. तर रुचिता जामदार, सोनाली राऊत आणि ओमकार राऊत हे सदस्य बॉटमला असायचे. आता या बॉटममध्ये असलेल्या कंटेस्टंट पैकी रुचिता जामदार ही बिग बॉसच्या घरामध्ये आपला खेळ दाखवते. त्यामुळे सध्या तरी तिला लगेच काढणार नाहीत. त्यामुळे ओमकार राऊत आणि सोनाली राऊत यापैकीच एक सदस्य हा घराबाहेर जाणार हे मात्र निश्चित. दोघांचाही खेळ जास्त बिग बॉसच्या घरामध्ये दिसला नाही. यासोबतच या दोघांना वोटिंग देखील कमी झाली होती. अशातच आता कमी वोटिंगमुळे आणि कमी खेळामुळे सोनाली राऊत ही कंटेस्टंट बिग बॉस मराठीच्या घराबाहेर गेली आहे. तर मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार सोनाली राऊत हिने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला आहे. कमी कंटेंटमुळे आणि कमी वोटिंगमुळे सोनाली राऊत घराबाहेर गेल्याचं सांगण्यात येत आहे. तर सोनालीच्या इव्हिक्शनबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? खरंच हे इव्हिक्शन फेअर होतं की अनफेअर होतं? याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.